नमस्कार. तर आदिवासी विभागाअंतर्गत ज्या काही भरत्या येणार आहेत आदिवासी विकास निरीक्षक भरती 2026. तर मग ही कशाची कोणती भरती असणार आहे? ही एमपीएससी कडे जाणार आहे, म्हणजे ग्रुप सी चं हे पद असणार आहे. तर अगोदर ही एक्झाम कोण घ्यायचं? अगोदर ही एक्झाम आयबीपीएस कडे असायची. ग्रुप म्हणजे सरळ सेवेअंतर्गत ही परीक्षा व्हायची. तर मग आता हे ग्रुप सी मध्ये सामील झालेलं पद आहे. तर मग हे आदिवासी विकास निरीक्षक भरती मधलं पद किती पदे येते? तर वरिष्ठ आदिवासी निरीक्षक म्हणून एक पद असतं, तसंच आदिवासी विकास निरीक्षक म्हणून एक पद असतं. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखन हे काय आहे? तर हे ग्रुप सी चं पद आहे. तर हे आली तरी म्हणजे आदिवासी विकासामध्ये हे 2 पद सामील असतात. तर याच्यामध्ये आता याच्यात मंजूर पदे किती होती आपल्याला? तर याच्या वरिष्ठ आदिवासी लिपिक मध्ये 4 होती मंजूर पदे आणि रिक्त जागा किती? याच्यामध्ये एकच रिक्त जागा आहे. तसंच मग आदिवासी विकास निरीक्षक याच्यामध्ये किती येतात? 19 मंजूर पदे आहेत. 17 पदे ही रिक्त आहेत. तर मग लिपिक टंकलेखनचे किती? 155 पदे आहेत मंजूर पदे आहेत आणि रिक्त जागा किती येतात? फक्त 55 जागा आहेत. तर मग याच्यावर लवकरात लवकर अपडेट होणार आहे, कारण जी आर आलेला होता, जो काही 18 ऑगस्टला जो जी आर आलेला होता त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की ही भरती लवकरात लवकर होणार आहे. तर 18 ऑगस्टच्या जी आर मध्ये असं नमूद केलेले होते की ही जी 2 पदे आहेत ही एमपीएससी ग्रुप सी कडे ही देण्यात आलेली होती. तर एक जी आर आलेला होता बघा मे मध्ये 5 मे ला एक जी आर आलेला होता. त्याच्यामध्ये पण मेन्शन केलेलं होतं की आदिवासी विकास निरीक्षक या पदाची भरती होणार आहे. तर मग याच्यासाठी आपल्याला पात्रता काय लागते आणि हे एमपीएससी कडे हे पद कशाकडे जाणार आहे? एमपीएससी कडे हे पद जाणार आहे. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती बघणार आहोत की कशा पद्धतीने ह्या जागा असणार आहे किंवा पद असणार आहे. तर ह्या पदाला काय म्हणतात? ट्रबल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे इन्स्पेक्टर. ट्रबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर असं ह्या पदाचं नाव आहे. तर मग याच्यामध्ये आदिवासी निरीक्षक ग्रुप सी चं पद आहे. तर याची पात्रता काय लागणार आहे आपल्याला? तर सुरुवातीला अगोदर कोणत्याही शाखेसाठी पद नव्हतं. तर अगोदर म्हणजे ज्यांची कोणती एक कॅटेगरी पद हे अगोदर भरल्या जायचं. तर आता हे तसं नाहीये. आता कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे पद असणार आहे, म्हणजे कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या जागा भरणार येणार आहेत. तर मग याच्यासाठी आपल्याला वयोमर्यादा काय लागते? 18 ते 38 वर्ष अशी वयोमर्यादा लागते. आणि जे काही अल्पसंख्याक प्रकल्प राखीव याच्यामध्ये येतात त्यांच्यासाठी किती जागा असणार आहे? तिथे मागासवर्गीयांसाठी 63 वर्ष वयोमर्यादा असणार आहे, वयाची मर्यादा असणार आहे. तर मग याच्यामध्ये कामे कोणती कोणती असतात, जबाबदाऱ्या काय काय असतात? याच्यामध्ये जबाबदाऱ्या तपासण्या म्हणजे जे काही आदिवासी विभागाअंतर्गत म्हणजे याचा वर्कलोड कसा असतो? म्हणजे ऑफिस मध्येही जास्त नसतो आणि बाहेर पण नसतो. याचा म्हणजे ज्या दिवशी आपल्याला व्हिजिट करायची आहे, तपासणी करायची आहे, म्हणजे एखादी आश्रमशाळा म्हणा, अल्पसंख्याक वयाचं वसतिगृह म्हणा, अशा ठिकाणी जाऊन आपल्याला तपासणी करावी लागते. तिथं म्हणजे व्यवस्थित त्या विद्यार्थ्यांची सोय होत आहे की नाही, गव्हर्नमेंटने ज्याही सुविधा दिल्यात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही, असं ह्या आदिवासी विकास निरीक्षक या पदाधारकाचं एक म्हणजे ट्रबल डेव्हलपमेंट ऑफिसरचं हे काम असतं की तिथे जाऊन तपासणी करणं, त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या असतात. तसंच त्यांचं काय योजनाची अंमलबजावणी, ज्या काही म्हणजे सरकारने योजना केलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करणे, त्या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत का नाही. जसं की मग याचं ज्या ठिकाणी म्हणजे आदिवासी जास्त समाज आहे, आदिवासी विभागामध्ये जास्त येतं, नागपूर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात असते. त्याच्यामुळे ह्याचं बदली पण आपली त्या ठिकाणावरच होण्याची जास्त जास्त शक्यता असते. जसं की मग त्या ठिकाणा एक एरिया दिलेला असते आपल्याला, त्या ठिकाणावर नुसार म्हणजे तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला निवड करून दिलेली असते की ह्या ठिकाणा एवढा तुमच्या अंतर्गत जे काही जागा येतात
जे शाळा कॉलेज येत आहेत, अल्पसंख्याचे आश्रम शाळा वगैरे त्या ठिकाणचे सगळीकडे तपासण्या करून घेणं हे त्यांचं एक महत्वाचं असतं. तर गुणवत्ताधारक म्हणजे जे काही गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत ह्या सेवांचा लाभ होतोय की नाही हे सगळं त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. तर मग बदली याची राज्यभरात कुठेही होते, राज्यभरात याची बदली ही कुठे होत असते, जसं मग जे अमरावती, धुळे, नंदुरबार या ठिकाणी याची बदली होण्याची जास्त शक्यता असते. पालघर, धुळे, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ अशा ठिकाणी याच्या भरत्या होत असतात. तर मग याला वेतन श्रेणी कशी आहे, S13 ची याला वेतन श्रेणी आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला याचा वेतन पगार काय येतो 75 पर्यंत, 75,000 याचा आपल्याला वेतन श्रेणी ही असते. म्हणजे ही काय आदिवासी विकास निरीक्षक भरती जी आहे त्याला आपल्याला 75,000 वेतन हे असते. म्हणजे TAD HRA अलाउन्स कटल्याच्या नंतर येणारं जे पगार असते म्हणजे आपल्याला पेमेंट ही किती असते 60,195 रुपयापर्यंत असतं. त्याच्यामधले आपल्याला कपात किती केली जाते, त्यांची कपात केलेली 14,155 अशी पगार कपात केली जाते. तर मग ही अशी मिळून किती 75,000 रुपये आपल्याला पगार येते. ही आपल्याला ही 14,000 पगार कपात करून करून आपल्याला याच्या म्हणजे रिटायरमेंटच्या टायमाला हे पगार दिला जातो. तर मग याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये आपल्याला प्रमोशन कशा पद्धतीने होतं बघा. विकास निरीक्षक भरती आहे 2026 ची. याच्यामध्ये आपल्याला वेतन श्रेणी कशा पद्धतीने असते 75,000 सारखी आपल्याला वेतन श्रेणी याच्यामध्ये असतं. तर मग याच्यामध्ये प्रमोशन कशा पद्धतीने होते तर बघा, मग आदिवासी विकास निरीक्षक म्हणून सुरुवातीला पोस्ट असते. त्याच्यानंतर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक म्हणून असते आणि त्याच्यानंतर संशोधन सहाय्यक म्हणून. तर मग याला आपल्याला सुरुवातीला S13 ची वेतन श्रेणी लागू असते. म्हणजे आपल्याला सुरुवातीचा पगार आपला किती असतो 35,000 पासून 35,400 पासून आपल्या सुरुवातीची वेतन श्रेणी चालू असते. तर संशोधन सहाय्यक म्हणून, त्याच्यानंतर आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून आणि सर्वात शेवटी म्हणलं तर प्रकल्प अधिकारी म्हणून आपली निवड होत असते. तर मग याच्यामध्ये आपल्याला याच्यानंतर सुरुवातीला 35,400 तर HRA कटून आपल्याला इन हँड सॅलरी ही 34,400 भेटते. तर अशी आपल्याला म्हणजे नंतर वाढून प्रमोशन होऊन 2-3 वर्षामध्ये आपली 75 एवढी सॅलरी होते. तर सुरुवातीला S13 ची वेतन श्रेणी असते. हे काय याच्यातले गट क ची पदे जी आहेत ना, तर गट क पदासाठी गट क ची जी पदे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पगार किती असते 60,000 आपला त्याच्यामध्ये पगार असतो. तर मग याचा सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे तर MPSC ग्रुप C चा जे काही सिलेबस आहे म्हणजे आता तलाठी भरतीचा जो काही सिलेबस आहे तोच याचा सिलेबस असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा MPSC अंतर्गत होणार आहे. तर सुरुवातीला IBPSC एक्झाम घेत होते, तर आता ही MPSC कडे यांनी एक्झाम दिलेली आहे. त्याच्यामुळे मग MPSC ही एक्झाम ग्रुप C ची जशी एक्झाम होते तसंच ही पण एक्झाम होणार आहे. 100 प्रश्न असणार आहे, 100 गुण असणार आहे. तर निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे याला, कारण निगेटिव्ह मार्किंग MPSC ग्रुप C ला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणून याला पण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. मेन म्हणलं तर याचं काय असणार आहे, पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपली जी मुख्य परीक्षा ती 400 मार्काची मुख्य परीक्षा. म्हणजे ज्यांनी आपला असं फॉर्म भरलाय का एक्झाम द्यायची का म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांनी, तर त्यांच्यासाठी असणार आहे सुरुवातीची पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मग सेवा पात्रतानुसार तर याच्यामध्ये आपल्याला ही जी काही पदे आहेत ना हे खूप महत्वाचं असं हे पद आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला पगार वेतन श्रेणी चांगल्या पद्धतीने दिली जाते आणि आदिवासी विभागांतर्गत म्हणजे याच्यामध्ये कामाचा दर्जाही उत्तम दर्जाचा असतो. तर हे खूप चांगलं असं पद आहे. तर ज्यांना कोणाला या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर याची अपडेट येणार आहे, त्यांनी सगळ्यांनी हे फॉर्म भरून घ्यावे. आणि ज्यांना कोणाला आवड आहे आदिवासी विकास अंतर्गत काम करणे त्यांच्यासाठी खूप महत्वाची अशी ही संधी असणार आहे. तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की पेजला